ओम श्री महालक्ष्मी नमो नमः. श्री महालक्ष्मी मातेच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत, ही महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करून आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 1. कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना चमच्याभर गोड दही खाणे अत्यंत शुभ व फलदायी मानले जाते. नंबर 2. घराचा मुख्य दरवाजा नेहमी फडक्याने पुसून स्वच्छ ठेवावा. तसेच संध्याकाळी तिन्ही सांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा. त्यावेळेस धूप दीप लावावा. नंबर 3. घरात ज्या खोलीत तिजोरी ठेवलेली असेल त्या भिंतीचा रंग काळा, लाल अथवा निळा नको, पिवळा असावा. नंबर 4. आपल्या घरामध्ये आपली पत्नी, मुले किंवा कोणालाही अपशब्द वापरू नयेत, कारण वास्तू नेहमी तथास्तु असे म्हणत असते. नंबर 5. तुळशीत काही लोक शंकराची पिंड ठेवतात, ते चुकीचे आहे. तर काही लोक भंगलेल्या मूर्ती तुळशीत ठेवतात, तेही चुकीचे आहे. नंबर 6. उंबरठ्यावर लक्ष्मीची पावले चिकटवून ठेवू नयेत, कारण त्या लक्ष्मीच्या पावलांवर आपली पावले पडणे हेही चुकीचे आहे. नंबर 7. रोख रक्कम हातात पडली की ती घरी आणून देवापुढे ठेवावी. कुठल्याही परिस्थितीत 1 रुपयाही खर्च करू नये. दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी. नंबर 8. आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावूनच नंतर देवपूजा करावी, म्हणजे ती पूजा संपूर्ण होते. नंबर 9. पैशांसंबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे. श्री गणेशास एक लाल फूल मंदिरात वाहून समोर आलेल्या अपंग व्यक्तीस व वृद्ध भिकाऱ्यास पैसे किंवा तुम्हाला जे शक्य आहे ते देऊन त्याचे मन संतुष्ट करावे, म्हणजे प्रत्येक कामात यश मिळेल. नंबर 10. संध्याकाळनंतर दिवे लागल्यावर कोणालाही पैसे देऊ नयेत. नंबर 11. सूर्यास्ता अगोदर मोठी खरेदी करावी. सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास व पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते. नंबर 12. बुधवारी पैसे कोणास उधार देऊ नयेत, दिल्यास ते बुडतात, वसुलीला त्रास होतो. गुरुवारी पैसे देणे चांगले. मंगळवारी कर्जाचे पैसे देऊन कर्जफेड करावी व शुक्रवारी कर्जफेड स्थितीत सुधारणा होते. मंगळवारी पैसे कर्ज घेतल्यास ते लवकर फिटत नाहीत. नंबर 13. दिवा व समईच्या ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते, पूर्वेकडे असल्यास सुखप्राप्ती होते. नंबर 14. घरात मनी प्लॅन्ट लावू नये, पैशांची चणचण भासते. नंबर 15. घरातून कामानिमित्ताने बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेत. मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये, कारण पैसा पैसाकडेच आकर्षित होतो, हेही सत्य आहे. नंबर 16. श्री स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान 108 वेळा म्हणावा, किंवा घरातील कोणाही एका व्यक्तीने रोज 1000 जप करावा, धनलाभ होतो. नंबर 17. रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसरता फुंकावा. घरात वास्तव्यास असलेली अलक्ष्मी काढता पाय घेईल आणि लक्ष्मी चिरंतन नांदेल. नंबर 18. घराच्या व दुकानाच्या दरवाजाला पायाने स्पर्श करू नये. नंबर 19. जो मळकट कपडे घालतो, दात स्वच्छ घासत नाही, जास्त जेवतो, कठोर बोलतो आणि सूर्योदय अथवा सूर्यास्तासमयी झोपतो, तिथून लक्ष्मी त्याला सोडून निघून जाते. नंबर 20. जी व्यक्ती दररोज सूर्यनारायणाला किंवा गणपतीला नमस्कार करते, तिला आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य, तेजाची प्राप्ती होते. नंबर 21. रुद्राक्षाची माळ झोपताना अथवा शारीरिक संबंध ठेवताना वापरू नये. रुद्राक्षाची माळ घालून मृताजवळ जाऊ नये. कोणत्याही कारणाने रुद्राक्षाची माळ अशुद्ध झाली तरी ती दुधाने धुवून घेऊन श्रद्धापूर्वक तिची पूजा करावी व ओम नमः शिवाय मंत्राचा 108 वेळा जप करा व नंतर रुद्राक्ष माळ धारण करावी. नंबर 22. दर गुरुवारी तुळशीला थोडे दूध घातल्याने लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य राहते. नंबर 23. एखाद्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन 1 किलो गूळ अर्पण करावा. तिथेच बसून हनुमान चालिसाचे 19 पाठ करावेत. अनावश्यक खर्चाला आळा बसेल. नंबर 24. कामानिमित्त घरातून बाहेर पडताना एखादे तुळशीपत्र तोंडात टाकावे.
पैशाअभावी अडकलेली कामे मार्गी लागतील. नंबर 25. दर पौर्णिमेला रात्री 12 नंतर लक्ष्मीचे वास्तव्य पिंपळाच्या झाडावर असते आणि म्हणून ज्यांना आर्थिक चणचण असेल त्यांनी पिंपळाच्या वृक्षाला 10 प्रदक्षिणा घालाव्यात. आर्थिक अडचण कधीही उद्भवणार नाही. नंबर 25. घरातील फरशी पुसताना पाण्यात थोडे खडा मीठ टाकावे. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. नंबर 26. घरात, दुकानात किंवा कार्यालयात बासरी वाजवणाऱ्या श्रीकृष्णाची तसबीर, फोटो पूर्वेकडे भिंतीवर लावावा. कर्ज घेण्याची वेळ कधीही येणार नाही. नंबर 27. ज्या ज्या वेळी आपण फिरायला जातो त्या त्यावेळी जलदेवतेला प्रार्थना करून एक श्रीफळ कुंकू अर्पण करून विसर्जित करावा. नंबर 28. रोज रात्री पूजा केल्यानंतर किंवा लक्ष्मीपूजन केल्यानंतर घरामध्ये व्यवसायाच्या ठिकाणी शंख वाजवावा. कटकट निघून जाते. नंबर 29. उपवास करून शरीर शुद्ध होते. यात्रा करून शरीर बलवान होते. जप करून मानसिक विकास होतो. अनिष्ट ग्रहांची शांती केल्याने यश मिळते. धन रत्न जतन केल्याने धन दौलत व राज ऐश्वर्य लाभते. नंबर 30. कुलदेवतेचे वर्षातून एकदा दर्शन, अभिषेक व पूजा टाळाटाळ न करता करावी. तुमच्याकडे पैशांचा ओघ सतत वाढत राहील. नंबर 31. स्नान करूनच भोजन करावे. जेवण केलेल्या ताटात हात धुवू नये. मांडीवर व हातात ताट घेऊन जेवू नये. दक्षिणेकडे तोंड करून जेवण करू नये. नंबर 32. एक लांबलचक मोरपीस विकत आणून ते घराच्या दक्षिणेकडील भिंतीवर सेलो टेपने चिकटवून ठेवावे. रोज सायंकाळी त्याला उदबत्ती दाखवावी. त्यामुळे घरात लक्ष्मी आकर्षित होते. नंबर 33. घराच्या मेन गेटवर कुंकवाने स्वास्तिक काढावे. तयार स्टिकर्स लावण्यापेक्षा हाताने काढणे जास्त चांगले. नंबर 34. ज्या नारळाला एकच डोळा असतो तो अत्यंत शुभ असतो. हा नारळ लक्ष्मीदायक असल्यामुळे संपत्तीत लाभ होतो. त्यामुळे अशा नारळाला चिंतामणी बोलतात आणि त्याला न फोडता देवघरात ठेवल्याने खूप श्रीमंती येते. नंबर 35. पौर्णिमा आणि अमावस्येला उंबरठ्यावर 5 कापूरवड्या जाळाव्यात. यामुळे घरातील दोष निघून जातात. नंबर 36. घर प्रसन्न राहण्यासाठी रोज सकाळी आणि संध्याकाळी छान वासाचा धूप किंवा उदबत्ती लावावी. नंबर 37. कोणाकडूनही उधार पैसे कर्ज घेतले की त्यातले 5 ते 10 रुपये लगेच परत करा. त्यामुळे कर्जाचा डोंगर वाढत नाही, कर्ज लवकर फिटते. नंबर 38. झोपायच्या खोलीसाठी हलका गुलाबी किंवा पिवळा रंग वापरा. मनाला शांतता मिळते. नंबर 39. ज्या झाडांना तोडल्यावर पांढरा चीक येतो अशी झाडे घराच्या आजूबाजूला लावू नयेत. नंबर 40. घरात हिंस्र प्राण्यांचे पुतळे, शिकार केलेले फोटो किंवा विचित्र आकाराचे लाकडाचे सिरॅमिक ठेवू नये. नंबर 41. घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला उंबरठा असणे खूपच महत्त्वाचे आहे आणि तो असावाच लागतो. नंबर 42. आपल्या कुलदेवतेच्या दर्शनाला वर्षातून किमान एकदा तरी जावे. नंबर 43. नोकरीच्या इंटरव्ह्यूला जाताना वाटेत एखाद्या गाईला थोडा गूळ खाऊ घालावा. त्यामुळे काम लवकर होते. नंबर 44. दसऱ्याला श्रीमंत आणि चांगल्या माणसाकडून मिळालेली सोन्याची पाने पितळेच्या डब्यात भरून देवापाशी ठेवावीत. यामुळे पैशांची भरभराट होते. अशी मिळालेली आपट्यांची पाने धन खेचून आणतात अशी धार्मिक मान्यता आहे. नंबर 45. देवघरात देवांच्या शेजारी मृत माणसाचे किंवा पूर्वजांचे फोटो लावू नका. ते वेगळ्या जागी ठेवावेत. नंबर 46. नकारात्मक दृष्टिकोन. मी कधीच श्रीमंत होऊ शकत नाही असे मानणे. नंबर 47. समाधानी वृत्ती. जेवढे आहे त्यातच खुश राहणे, प्रगतीची ओढ सोडून देणे. नंबर 48. गरिबीचा अभिमान. गरिबीतच सुख असते असा चुकीचा समज बाळगणे. नंबर 49. नशिबावर अवलंबून राहणे. मेहनतीपेक्षा नशिबाला किंवा कुंडलीला दोष देणे. नंबर 50. फालतू खर्च. गरजांपेक्षा चैनीच्या वस्तूंवर जास्त खर्च करणे. नंबर 51. शोभेसाठी किंवा फिरण्यासाठी कर्ज काढणे. नंबर 52. गुंतवणूक न करणे. पैसे फक्त बँकेत ठेवणे किंवा घरात साठवणे. महागाईचा विचार न करणे. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी माता टाईप करायला विसरू नका.
धन्यवाद.